हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी. या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे. अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड, नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं, मदर्स पम्पकिन नावाचं. आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही, तर केवळ आता ती फ्रँचायझी देते. तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत आणि खरं तर मदर पम्पकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे. आणि अशी ही मदर पम्पकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. सो मी खूप मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी, की ज्यांनी उठून स्वतःचा प्री स्कूल वगैरे सुरू केलेला आहे. म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते, टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते, आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एज मध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईनचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह. बाय प्रोफेशन यू आर अन आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बीइंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास? ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना, ती एक पाहिजेच होती मला, की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात. तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं. असं काही विचार नव्हता केला होता की ह्या क्षेत्रात उतरायचं वगैरे म्हणून. एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम, त्यातून माझी पॉकेट पण निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा, ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये. तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले भेटत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमध्ये भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये, तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून लागली होती. मग सेंटर हेड म्हणून तिकडे आज पर्टिक्युलर स्कूलमध्ये सुरू केलं काम. त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या आणि भरपूर कमी टायमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड, म्हणजे असं काही प्लॅन नव्हता केला होता, ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली. आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी, म्हणून मला निवडलं गेलेलं आहे ह्या क्षेत्रासाठी असं. पण मग म्हणजे आपण रादर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते, कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझे ग्रॅज्युएशन मध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते, तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशन विषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोलणं. पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही डिफिकल्टीज आल्या का, की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड, त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. म्हणजे सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात? ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही. रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग बांधतो, पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाइम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते, त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं, त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नाहीये, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना, त्याची जी मजा असते ना, की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उद्याला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा,
त्याच्यासारखी मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेपमुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे, मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही, इथेच थांबायचं नाही आहे, ह्या एका पर्टिक्युलर स्कूलवर थांबायचं नाही, की एका पर्टिक्युलर क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आत्ताच्या क्या बात आहे. आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं? कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे. मग म्हणजे ड्रॉइंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्रीस्कूलमध्ये ॲज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ना ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे, बरं रडत असतील पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारे काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही, हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण दुसऱ्यासाठी करतोय, पण जे आपल्याला हवंय की असं एक प्रीस्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असे हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही. आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 आय वॉज आय थिंक, त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा. जे होईल ते होईल, जास्तीत जास्त काय होईल, माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्याने. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं. म्हणून त्यांना वाटलं की नाही असं आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता, नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःचं जरी उभं करता त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं. हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, हे माझ्या हक्काचं आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तर तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होतं. ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे. एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय 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 काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक. ऍक्च्युली असं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली जी पण आहे ना, माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही. मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटावं, म्हणून 8 वर्ष ह्या नावापाठीमागे आम्ही घालवली. 8 years वी आर पुट दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोण्याचा गोळा म्हणायची. तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिनचा अर्थ की आपलं एखादं छोटंसं गोंडसं बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं, रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती. हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आणण्यासाठी आवडतं, कारण त्याच्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे. तो मला सुद्धा पण असं खूप आवडतं की, आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी. इट इज नथिंग आय हॅव डन.
मे बी क्रिएटर द पर्सन हू त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून ते आणि झालं. मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स पंपकिन इट्स युअर फर्स्ट किड यार. Yeah. आणि तो तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा अर्थात त्या नावामुळे Very आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते असं असं वाटतं गोड की वाटतं हा, कानाला. गोड वाटतं. येस, तर श्रोते हो, मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत, कारण हा जो विषय आहे ना, या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं, आता मला ही उत्सुकता आहे, कारण तिच्याकडे एक नाही, दोन नाही, तर 4 सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते, किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते, किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते, तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचं आहे. अर्थात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात आरजे कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून, उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला, म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून. आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या, म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली. आणि आज तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या, आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिन्सचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बीइंग अ टीचर? ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो, आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं. कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये. एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जागा असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्रीस्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे ती जागा आहे. हा, म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा, माझी मुलगी शाळेत गेली तर तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय, येतोय, करतोय, काय केलं, कसं झालं, इतकंच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्व्हॉल्व्ह. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेय सध्या? पालकांच्या काय अपेक्षा आहेत? पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी, आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पोल्युशन एवढं वाढलेलं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जिथे आपण पाठवतो 3 तास 4 तास, ती हायजेनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो, मुलगा असो, कोणीही असू दे, ॲज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये.
शिक्षण प्रत्येक जण देत आहे आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्त्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो, प्रत्येक स्कूलचा क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे. नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरुरी नाही आहे, त्यांना त्यातून काहीतरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो, तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तो कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षाच्या मुलांना ना काही माहिती नसतं, तर त्यांना ABCD शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पॅरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती आहे. तुम्हालाच शिकवायचं आहे, तुम्हालाच घडवायचं आहे, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचा आहे. आणि ती जी नीव आहे ना, जी ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना ती कुठतरी हलकी राहते. एक्झॅक्टली. तर ते जे आहे ना ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं. तशी आम्ही सिस्टम इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावरती कोण डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं. ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे. ते पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही. तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे. म्हणून का आहे? कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो. बरोबर. तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी, ज्यातून ते उद्या जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे. ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कूल देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं पालकांना हेच हवं आहे. येस. म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती. बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस्ड आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचे काम आणि तो बेस पक्का करण्याचे काम एखादी प्रीस्कूल करत असते. आणि यू आर डुईंग दिस. आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार. त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर ह्याचा एक एक्सपिरियन्स पण घेतलेला आहे. थोडंसं पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात म्हणजे घरी पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या 4 प्री स्कूल्स आहेत. तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला आणि ती खूप पॉझिटिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत. आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे माहिती आहे, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे. मी कधीच म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाही आहे तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आईवडिलांनी काही कमी केलं, पण तेव्हा आपणच एवढे वोकल कधी नव्हतोच. आपल्याला खूप इच्छा असायच्या, कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात. कारण फॅमिली न्यूक्लियस आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाहीये बिकॉज बोथ आर हा धावतं जग आहे हे.
आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला, की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं, की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो. आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली, चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टमच जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना, ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी अंग आहे. म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील. माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो. तर त्या चुकांपासून आम्ही बनलेली ही प्री स्कूल आहे आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. होपफुली नाही, आणि डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना, आपणही म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आई बाबांना सगळं शेअर करायला घाबरायचो, किंवा मी असं झालं तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आत्ताचे पॅरेंट्स आर व्हेरी व्होकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या हे रिलेशन बघायला मिळतंय. पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळीक निर्माण झाली आहे, आणि मग कुठे जाणार आपण बोलायला. तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत. टीचर म्हणजे फ्रेंड आहे. ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते. ती मला छान 4 गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्समध्ये पेशन्स लेवल, पण इट इज व्हेरी इझी माहिती का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे बघा प्रत्येक स्कूलमध्ये ॲज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज. जेव्हा आपण जातो ना, 1-2 मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं की आज ऐसा हो गया पता है, इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसे किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना, तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं. पता है आज इतनी भीड़ थी, मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण आणि होतं. मुळात तो संवाद निर्माण होतोय. आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला. म्हणजे मला सुद्धा रादर आता बिंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. मग त्या स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो, तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो. आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान, तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावं लागेल. खूप छान आहे हे सगळं. आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पम्पकिनमध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता 4 ज्या फ्रँचायझीज आहेत, तू कसं मॅनेज करतेस, यू बिंग अ फाउंडर, आणि हे तू कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय? तसे आपण एक टीम मीटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझं एकट्याचं काम नाही आहे. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली आहे किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्या मागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी असं सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे, आप ना अच्छे से अचीव, लेकिन मैं रहूंगी आपके साथ में, आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैताली. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमागे एक जय असणं गरजेचं आहे म्हणून ते. तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं. मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा, जा पुढे, टेन्शन घेऊ नको, मी आहे. तर तिने ते थोडंसं हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मीटिंग ठेवतो स्पेशली.
प्रत्येक वीकला, प्रत्येक मंथला, मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता विषय चाललं की आज इस महिने में क्या क्या होने वाला है. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचरकडे ठेवलं ना की नाही 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 आज हे करणं हे करणं, बिकॉज टी स्कूल आहे, त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते. वाव. आणि असे बॉस सगळीकडे असावेत. आणि त्या ज्या म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. वाव. तर द सोर्स शुड बी हॅपीनेस. आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. ॲज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादा व्यक्ती भेटलं ना पॅम्पर करायला, माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला. खूप सिरियसली. आणि ही फिलिंगच किती ग्रेट आहे ना. म्हणजे सध्या बघ ना, आता आपण एवढे स्ट्रेस आउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे, फॅमिली प्रेशर्स आहेत, फॅमिलीज इश्यू आहेत, पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली, जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर यू आर अ लकी पर्सन. म्हणजे मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैताली पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं तरी ते खूप. आणि मला असं वाटतं तुझा हा SIP आहे. मी असं म्हणेन की चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते. ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे. कारण कसं आहे, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत. मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार, सांगणार हा प्रॉब्लेम आहे, आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेमाने होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की, आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले, जिने मला शिकवलंय. तर ज्याकडून मी जे शिकलेली आहे मी ते पासिंग द पार्सल, की ही आपण जी मशाल प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून, आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा, हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे, हीच USP आहे. वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला, असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही, ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते, तेव्हा मग त्यांना वाटतं की कुठे तो लोनलीनेसच नाही फील होते मुलांना. किंवा सध्या जे वातावरण चाललंय, तू सेफ्टी विषयी बोललीस, आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत. आणि हेच असं म्हणतात ना की सध्या बाकीच्या ज्या काही प्री स्कूल्स आहेत, प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय, तो स्कूलला नीट गेलाय का, हा विचार सतत पालकांच्या डोक्यात ठोठावतोय दार तो. आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे, त्यावेळेला ते बरं वाटतं, रिलीफ वाटतं. तर येस चैताली, मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे किंवा तू 4 ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस. तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात, किंवा तुझी आई जेव्हा तुला इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते, तेव्हा कसं वाटतं त्यांना? कसं आहे माहितीये का, फॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना जे पण मी आज काहीही आहे, म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत, किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत. अवगुण असतील ते कदाचित माझे असतील, कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या आचरणात आले असतील. तिने घडवलेलं आहे. जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं. आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं. तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम, किंवा एवढं तिने सपोर्ट दिलं ना लहानपणापासून, ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणतो ना, भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते. म्हणजे ती नाही आहे आजच्या जगामध्ये, पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं. कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या
9 इयर्सपर्यंत ती होती माझ्या बरोबर Oh. आणि वी हॅव लॉस्ट हर. आणि त्या मुवमेंटपर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे, तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण, माझं घरचं नाव सोनल आहे सॉरी, म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे, तू माझी फ्रेंड आहे आणि Wow. मी तुझी फ्रेंड आहे, ठीक आहे, तू तुम्हाला सगळं सांगत जा. मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मग तिला मला बसायची माझ्याबरोबर आणि मला म्हणायची की सोनल सांग काय झालं, तुला माहिती आहे मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना ते सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचे मी काय केलं आज. मग मी सांगायची की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं झालं अगं, बघ ना तिने ना मला असं म्हणालं, शिक्षकाने मला असं ओरडलं, मी हे अभ्यास केला. मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पांतून निघायची आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली आहे ना ती आज नाही भेटत आहे. आणि असं नाही आहे की कुठल्या आईचा दोष आहे, पण त्या आईला देता येत नाही सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती, त्यामुळे तिची खूप इच्छा आहे पण तिला ती देता येत नाही. खूप परिस्थिती guilt आहे. तशी हो, आहे. ती खूप गिल्ट मोडमध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डे केअरला मी टाकलं ना मुलाला आमच्या, तर आम्ही निश्चिंत का आहोत माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये, पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे. तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम, पण ते पण कुठून तरी भेटते ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही. त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये Exactly, यार. आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवाहासोबत आपण असं वाहतून असं वाहावं लागतं. आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. Yes. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील कारण माणूस आहे शेवटी, पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होते ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती, ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकवलेला प्रसंग सांगते. आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो, बरेचसे गेम्स खेळायचो. तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस हो गेम, हो 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 ते खेळायचो. तर खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हारायची तिच्याकडून. तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस. तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते. मग एक दिवशी बसलोच, म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार. फर्स्ट गेम हारलो, सेकंड गेम हारलो, थर्ड गेम हारलो, चौथ्या टायमाला वाटलं की नाही आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीचं जे सुखाचं जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅपी आहे माझी मुलगी. म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसलंय, तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय, जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज, इट शुड बी फॉर द हॅपीनेस पर्पज. मानसिक समाधान महत्त्वाचं आहे. मानसिक समाधान. आणि तो समाधान तुला आज भेटलंय ना, भले तुझी आई समोर का असे ना, ती हारले पण तू जिंकलेस समाधान आहे ना, ते मला हवंय. की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाही आहेस, तू नाही करू शकत, पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस. बरोबर. ते वयाच्या 7व्या वर्षामध्ये तिने जे शिकवलेलं आहे ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेली आहे, पण तिचे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खूळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं. क्या बात आहे. सो त्यांचा आशीर्वाद Yes. हे नेहमी तुझ्या सोबत आहेत. आणि मी खूप खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्व्हॉल्व इन किड्स. तू खूप इन्व्हॉल्व्ह आहेत त्या मुलांमध्ये, तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंपकिन हे तुझ्यासाठी काय आहे हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन, कोणतीही महिला, कोणतीही स्त्री, मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना,
तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये, तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये, तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं, तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना, ते दिसून येत आहे. ओ माय गॉड, क्या बात आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत, कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये. तिचे पुढेही बरेचसे प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला, मदर्स पंपकिनला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर म्हणमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंपकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे, आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे, आणि ही एकंदरीत मदर्स पंपकिन कसं उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तू तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस, जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रीडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात, जसं तूही अगोदर म्हणालीस. तू काय वेगळं करतेस? ॲक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेव बेसिकली. तर आमच्याकडे 5 ॲक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ साठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्याने कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाटते बॉडीची, आणि एवढा कमी वेळात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईम सेट राहतात त्यांच्या डोक्यामध्ये. सेकंड ट्यूजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ॲटलिस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुवमेंट करू शकता. ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रूमिंग लेक्चर. ग्रूमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात. कराटेचे पण बाहेरून सर येतात. ग्रूमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते, कारण ती 5 days असते मुलांबरोबर. मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते, ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात, ॲज यू हॅव सीन ऑल्सो, ते ग्रूमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये, म्हणजे त्यांनी घेऊन करतात. इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो. तर थर्सडेमध्ये आम्ही काय करवतो, डान्स. तर डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं ते. आपलं शरीर हे हिकडच्या वर्ल्डमध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे, आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडी बरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो, आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं, आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो. फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो. त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. रादर मी ज्या पण गोष्टी बोलते, एक्सक्लुडिंग ग्रूमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी, सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा का प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते. मग ते तुम्ही घालवणार कसं? नुसतं बोलून फायदा नाही आहे की त्याला डिप्रेशन येते. यू हॅव टू ॲक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना, आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की एवढा कमी वयात ते शिकणार का? नाही, शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं, आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना. त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरेचशी मुलं ज्यांना 4 लँग्वेज येतात कमी वयामध्ये, का?
कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाऊ यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसं जास्त दिलत ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपल्याला प्रॉब्लेम काय माहिती त्याच्या वेळेला, की आपल्याकडे टाईम नाही आहे, आपल्याला देता येणार नाही म्हणून ते मूल करणार नाही, असं जी कल्पना आहे ती नसली पाहिजे. तुम्ही द्या. आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये. बरोबर. त्या योगाचा म्हणा, त्या ॲक्टिव्हिटीचा म्हणा, बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला. त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे, आणि भारत त्याच्यावर एवढं सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना त्यांची ॲज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे, आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत, आपलं ना आपला पाया कुठून आहे. एक्झॅक्टली. तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना येस. आपल्याला एवढं नॉलेज नाही आजच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती, आणि ॲज अ टीचरपेक्षा असतं ॲज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम पण राहणार आहे. बरोबर. तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांनाही शिकवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूड आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला, आणि त्यानंतर जे गोष्ट होईल ते वरच्या हातात आहे. तो माझा गर्वत आहे, त्यांनी जे करून घेतलंय. करून घेते आणि तो होऊन जाणार. त्या हिशोबाने नाही, आपलं पुढचं प्रश्नच काम नाही. होणार. तू असं. इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते, सो आय एम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं. आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलखुलास गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो. की मुलांना जाणून घेणं ही खूप मोठं एक काय म्हणतात त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन. पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस? मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा ह्यातून ना मी हे बघत नाही मदर्स पंपकिनची किती ग्रोथ होत आहे, ते मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षानंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं येतात, त्यांना म्हणतात मॅम हमको आपसे बात करनी है, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कारण त्यांची मी पहिली टीचर होती किंवा प्रिन्सिपल होती किंवा जे काही, त्यांना असं वाटतं की बाबा बोलावं. आणि जेव्हा ती एखाद दुसरं बाळ येतं ना, असं जो अनुभव जो ते सांगतात ना, आणि असं बिनधास्त बोलतात, आणि मग त्यानंतर आपल्याला जाणवतं की बापरे, खूप अशी जी एक एनर्जी भेटते ना, आणि ती कुठेच भेटू शकत नाही, कुठल्या मंदिरात भेटू शकत नाही, कुठल्या व्यक्तीला भेटू शकत नाही. पण जो जिव्हाळा त्यांच्या आणि आपल्यात निर्माण झालेला असतो ना, तो मला नंतर बघायचा आहे. असे बरेचसे मुलं येऊन मला सांगताना किंवा घडताना बघायचेत. तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या डेटला ह्याच्या जेवढ्या पण शाखा मला काढता येतील, आज ऑलरेडी आपल्याकडे 4 आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल 5 असतात त्याला ब्रांचेस आपल्या. तर अशा मला 5च्या 50 आणि 50च्या 500 बघायचे, आणि त्या 500 ब्रांचेसमधून प्रत्येक ब्रांचेसमधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचं. आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना त्याची जी मजा आहे ना ती वेगळी, ती खूप वेगळी आहे. आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवल्यात, आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना
ते खूप जास्त मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट झोपू शांत शकता. झोपू शकता. झोपू शकता. सो हे असं आहे आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका मायेची ऊब देणारा हा विषय होता आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स पंपकिनला खूप शुभेच्छा आहेत आणि जसं तू म्हणालीस 5च्या 50, 50च्या 500 होऊ देत आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा, स्कूल, प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत आणि मग कुठलंच बाळ, अच्छा हा मदर्स पंपकिन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही, तर तो हसत हसत येईल. हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय तर ते पूर्ण होऊ देत अशा शुभेच्छा तुला इथे देते. थँक्यू. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार, तू आज इथे आलीस आणि आमच्या सोबत छान दिलं खुलास गप्पा मारल्यास. थँक्यू. तर श्रोते हो, आपली आजची मुलाखत जी होती, आज की नारी या सेगमेंट मधली होती. अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच, तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैतालीमधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही, दोन नाही, तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा, ह्या चर्चासत्र हे इथेच थांबवतोय. ह्या गप्पा, हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सुतार सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.